Hello my vibing people, welcome back to my channel Vibe with धनश्री. सो आज आम्ही चाललेलो आहोत वाशीमध्ये एक रेस्टॉरंट आहे महाराष्ट्र लंच होम सी फूड स्पेशल रेस्टॉरंट आहे. तर आमचा आहे आखाड स्पेशल आणि राशी आणि प्रमोदला सी फूड खायचं आहे कारण आता श्रावण चालू झाल्यावर आम्ही ते खाणार नाही. तर मग त्यांना आता नॉनव्हेज ट्राय करायचं आहे, वेगवेगळे फिश ट्राय करायचे आहेत, त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर मी जाऊन तुम्हाला त्याचा ॲम्बियन्स वगैरे दाखवेल, फूड क्वालिटी कशी आहे त्याचे रिव्ह्यूज तुमच्याशी शेअर करेल. सो लेट्स गो. होप ते टेस्ट चांगला असेल. ओके. आफ्टर 25 मिनिट्स ऑफ वेटिंग फायनली आम्हाला टेबल भेटला. रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स तर मस्त वाटतं एकदम. स्पेशली वीकेंड असल्यामुळे प्लेस क्राऊडेड होतं आणि वेटिंग पिरियड होता. सो मेक शुअर की तुम्ही जर वीकेंडला येत असाल तर थोडंसं लवकर या, सो दॅट तुम्हाला लवकर टेबल अवेलेबल होईल. क्रॅब आला ना, क्रॅब खाली पण आहे का? पूर्ण क्रॅब येतो त्यामध्ये. काय ऑर्डर करता? अजून काय काय ऑर्डर केलं? आम्ही स्क्विड ऑर्डर केले, स्टफ बोंबील ऑर्डर केलं आहे, त्यानंतर क्रॅब ऑर्डर केले आहे, क्रॅब थाली. आणि तुझ्यासाठी आम्ही काला मसाला एक काला मसाला. क्रॅब कोण खाणार आहे? क्रॅब पिल्लू खाणार आहे. ओहो, खुशी तो देखो. या मेनू कार्डमध्ये तुम्हाला एक अंदाज येईल रेट्सचा. सो ही जी खेकडा थाळी आहे ती अराउंड 730 रुपयाची होती. सो असे काही रेट्स होते. त्यानंतर आपण ऑर्डर केले पनीर लसूण माझ्यासाठी. पनीर लसूण एक. त्यानंतर अजून एक ऑर्डर केलं पण ते ह्या लिस्टमध्ये नाही, स्टफ बोंबील. त्यानंतर मी ऑर्डर करणार आहे क्लॅम मँगलोरियन सुका. काय हे तिसऱ्या नाव आहे त्याचं, तिसऱ्या मंगोलियन सुक्का. काय भारी नाव आहे. सी फूड. आणि त्याच्यामध्ये आपण प्लेट्समध्ये आपण तांदळाची भाकरी केलेली आहे आणि वडे केलेले आहे. अरे वा. स्क्विड पण मी खाणार आहे. स्क्विड तू आधी खाल्लाय का सोनू? कधी? फर्स्ट टाइम ट्राय करते? खाल्लाय ना? तिलाच आठवत नाहीये. एक रिंग आली होती ना, रिंग होती स्क्विडची रिंग. हे स्क्विड रवा फ्राय. ओहो. स्क्विड हे असे रिंग शेप मध्ये असतात ना, कसे का? स्क्विड असतं त्याच्याकडे एक बोन असतो त्याच्या मध्ये असतं. तर त्याला काढलं तर ते पूर्ण हॉलो होतं. त्याला काढलं की ते ओनियन रिंग सारखं दिसतं ना. मी पण ट्राय केलं, मला पण आवडलं. अगदी 5 मिनिटात दोघांनी ही डिश फिनिश केली आणि तरी पण राशी बोलते हे स्टफ बोंबील डिश. फिशमध्ये सर्वात फेवरेट मला जर काय आवडत असेल तर ते बोंबील. स्टफ बोंबील. बोंबील स्टफ विथ प्रॉन्स. टुबूला भेटले का प्रॉन्स त्याच्यामध्ये? कसा वाटला खायला? 10 on 10. क्या बात है. दिस इज माय पनीर लसुनी. वा वा, बघू नका. दिस इज माय. प्रेझेंटेशन एकदम भारी आहे. फुल लोडेड बनवलं एकदम त्याला. ह्यानेच पोट भरेल माझं तर. लसुनी पनीर मस्त आहे एकदम. पूर्ण आहेत ना, फ्राईड पनीर आहे ना, सॉरी फ्राईड लसूण त्याच्यात टाकलेत आणि चीज आहे. खूप मस्त आहे. हेवी आयटम आहे एकदम. तो फ्राईड लसूण मला खूप आवडतं. आता आमचा मेन कोर्स पण आलेला आहे. कोंबडी वडे आहेत मस्त गरमागरम टम्म फुगलेले आणि ही तांदळाची भाकरी, क्लॅम मसाला,
हा अंडा काळा मसाला आहे ना. आणि ही राशीसाठी बाप रे क्रॅब थाली. राशी एवढा खाणार आहे का बघूया आपण. आणि सगळं मेन कोर्स आलेला आहे. सो करा आता स्टार्ट मंडळी, जाऊ द्या जोरात आता. एवढा मोठा क्रॅब आता जाणार आहे राशीच्या पोटामध्ये. टंगडा खा टंगडा. एकदम मस्त गरमागरम आहे. आणि काय होतंय तू डायरेक्ट ती करीच घेतली का? क्रॅब करी कशी आहे? एक नंबर. मन तृप्त झालं. आणि इकडे काय खाते बाई? टंगडा खाते. टंगडा कसा आहे? जमतोय ना खायला? आणि हे कसं आहे? क्लॅम कसं आहे टेस्ट क्लॅमची? मस्त आहे, चांगलं आहे ना. ऑथेंटिक आहे एकदम फूड इथे ना. माझा हा ना अंडा काला मसाला तो आता मी ट्राय करेल. बघूया. आता राशी तुला क्रॅब फोडायला बघ काय भेटले. त्याने तू आता मस्त फोडून खाऊ शकतेस. काळा मसाल्यामधला तो एक आहे ना, एक फ्राय असला आपला तुम्ही ना नक्की ट्राय करा. जर तुम्ही आला तर ती काळ्या मसाल्याची टेस्टच एकदम वेगळी आहे. आणि तांदळाच्या भाकरीबरोबर तर मजाच येते एकदम. एन्जॉय. पकडायचं इथे इथे बापरे. हां झालं तुटला. आता ह्याला हे कर, पहिले चूज नाही चूज कर. वा वा वा. आता आम्ही डेझर्टमध्ये उकडीचा मोदक ऑर्डर केला आहे. आता तो खाणार मस्त. यम यम उकडीचा मोदक. वाव. मस्त केशर वगैरे लावलेलं आहे त्याला. हलका असा. महाराष्ट्र लंच होममध्ये ना आम्ही जेवढ्या पण डिशेस ट्राय केले म्हणजे क्रॅब थाली, माझ्यासाठी पनीर लसुनी, अजून अंडा काळा मसालाची एक डिश होती, भाकरी आणि मोदक. सगळ्या डिशेस ना खूप ऑथेंटिक आहे. आणि म्हणजे रिव्ह्यूज इफ आय गिव्ह ना तर 10 on 10 देऊ शकतो. खूप छान आहे, ऑथेंटिक टेस्ट आहे आणि धमाल मजा आली. आणि यांच्या भरपूर ठिकाणी ब्रांचेस आहेत आणि लेटेस्ट आता डोंबिवलीमध्ये पण त्यांची ब्रांच ओपन झाली आहे. तर तुम्ही ट्राय करू शकता महाराष्ट्र लंच होम. सो महाराष्ट्र लंच होमचा आमचा जो एक्सपिरियन्स होता मस्त होता. खूप मजा आली. एवढं खाल्लं आहे ना, खूप खाल्लं आहे. सो त्यामुळे ड्रायव्हिंग मोड चेंज झालेला आहे. ड्रायव्हर आता मी आहे. आणि हे जे क्लॅम आणि खेकडा खाल्लेले लोक आहेत ते इकडे जाम मस्त आता झोपा काढणार आहेत. प्लॅन आहे घरी जाईपर्यंत. सो इकडे पनीर खाल्लेली मस्त मुलगी घरी घेऊन जाणार आहे खेकडे खाल्लेल्या लोकांना. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.